हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. एव्हरी वीकेंड मी फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या टॉपिक्सचा व्हिडिओ घेऊन येत असते. सो ह्या वेळेला मी घेऊन आलेली आहे माझं ट्रॅव्हल स्किन केअर रुटीन, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो फर्स्ट ऑफ ऑल, कोणतेही स्किन केअर रुटीन स्टार्ट करण्याआधी किंवा फॉलो करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या डेली रुटीनमध्ये पाण्याचा इंटेक हा चांगला असला पाहिजे. चांगला म्हणजेच किती, तर 2-3 लिटर तरी पाणी तुम्ही रोज प्यायलंच पाहिजे. त्याशिवाय तुमची स्किन क्लिअर आणि हायड्रेटेड राहणार नाही. सो आणि तुमच्या स्किनवर येणारा ग्लो ह्यासाठी सुद्धा पाणी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सो त्यासाठी पाण्याचा इंटेक हा असावा चांगला. नंबर 1 गोष्ट म्हणजे तुमचा स्किन टाईप चेक करणं. तुमची स्किन ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे की ड्राय आहे की सेन्सिटिव्ह आहे, हे तुम्हाला आधी चेक करणं इम्पॉर्टंट आहे. कोणतंही रुटीन जेव्हा तुम्ही फॉलो करता तर त्यासाठी तुमची स्किन कोणत्या टाईपची आहे त्याच्यानुसार तुमचं स्किन केअर रुटीन ठेवलं पाहिजे. सो माझी स्किन मी चेक केली होती, तर माझी स्किन आहे ऑइली. तर ऑइली स्किन केअरला कोणत्या प्रोडक्ट्स युजफुल आहेत ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तर मी माझा फेसवॉशने क्लीन करून आलेली आहे. तर त्यासाठी मी जो फेसवॉश यूज केला तो मी तुम्हाला दाखवते. आता मी हा इथिक ग्लो प्लस फेसवॉश यूज केलेला आहे. स्क्रीनवर विजिबल आहे की नाही प्रॉपरली आय डोंट नो, बट मी लिंक शेअर करते तुमच्या बरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो हा इथिक ग्लो प्लस स्किन व्हाइटिंग फोमिंग फेसवॉश आहे. ऍक्च्युली मला माझ्या स्किनसाठी माइल्ड फेसवॉश हवा होता, कारण मी डेली मॉर्निंग आणि नाईटला दोन्ही टाइम फेसवॉश यूज करते आणि तोही हाच. तर मला माइल्ड असा फेसवॉश हवा होता ज्यामध्ये स्किन एकदम ड्राय नाही होणार. सो ह्या फेसवॉशमध्ये जर तुम्ही इंग्रेडियंटमध्ये चेक कराल तर तुम्हाला इथे बरेच इंग्रेडियंट दिसून येतील, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लॅक्टिक ऍसिड ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि हा प्रोडक्ट मी गेल्या 3 वर्षांपासून कंटिन्युअस यूज करते. सो वर्षातून 2 बॉटल्स मला लागते. ह्या 250 ml ची एक बॉटल आहे, तर 6 महिने एक बॉटल आरामात जाते. आणि ही अराउंड 650 काहीतरी ह्याची प्राइस आहे. ती मी शेअर करते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण हे खूप अफोर्डेबल आणि खूप छान प्रोडक्ट आहे. सो मी ह्याला 10 out of 10 मार्क्स देईन. आणि नेक्स्ट फेसवॉश झाल्यानंतर मी जे प्रोडक्ट यूज करते ते आहे सिरम. तर आता हे सिरम आहे सी मॉलचं व्हिटॅमिन सी सिरम. तर ह्या सिरममध्ये 20% व्हिटॅमिन ई, लॅक्टिक ऍसिड, हायड्रोनिक ऍसिड, नॅचरल एक्स्ट्रॅक्ट अशा इंग्रेडियंटने बनलेले हे सिरम आहे. तर स्क्रीनवर विजिबल आहे की नाही प्रॉपरली बघावं लागेल, पण ठीक आहे. हे मी तुम्हाला दाखवते कसं यूज करायचं ते. मी ह्याचे 2 पंप्स यूज करते, 1 आणि दुसरा आहे 2. सो हे 2 पंप हे जेल फॉर्म मध्ये असल्यामुळे खूप छान आहे प्रोडक्ट यूज करण्यासाठी. अगदी हलक्या हाताने हे सिरम फेसला लावून घ्यायचं. आणि लक्षात ठेवायचं, कधीही आपण फेसला कोणतंही प्रोडक्ट लावत असू तर ते आपल्या मानेला सुद्धा लावायचं, कारण मान सुद्धा आपल्या फेसचाच पार्ट आहे. सो कारण तुम्ही जेव्हा रुटीन कोणतंही स्किन केअर रुटीन फेससाठी यूज करता ते फक्त फेससाठीच वर्क करतं आणि फेस आणि मानेमध्ये बराच डिफरन्स दिसून येतो. सो आता बऱ्यापैकी मी लावून घेतलेलं आहे. सो नंबर 3 आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर. सो मी इथे यूज करते मॉइस्ट LMF 48 फेस बॉडी लोशन सुद्धा याला बोलतात. सो तुम्ही इथे बघू शकता. तर हे फेस वॉश आणि आपलं सिरम यूज करून झाल्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे मॉइश्चरायझर. कधी हे सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर यूज करणं मस्ट आहे.
ठीक आहे. आपण आता फॉलो करणार आहोत स्टेप नंबर 4 जी आहे सनस्क्रीन. आणि मी इथे हा सनस्क्रीन यूज करते, तुम्ही इथे बघू शकत असाल. तर UV डोव्ह सिलिकॉन सनस्क्रीन जेल. तर हा SPF 50 PA+ असा सनस्क्रीन आहे आणि फॉर ऑल स्किन केअर फॉर ऑल स्किन टाईपसाठी हा यूज होतो. सो मी आता इथे सनस्क्रीन अप्लाय करणार आहे फेसवर. आणि सनस्क्रीन थोडं जास्त अमाऊंटमध्येच घ्यायचं, कारण आपण दिवसभर जर बाहेर असू तर दिवसभर ते सनस्क्रीन चांगलं काम करतं. स्किन माझी आता स्किन कशी दिसते हे सगळे प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर. तर हा जो ग्लो येतो हलकासा, जो आपल्याला डेली लाईफमध्ये चांगला आहे, जो जास्त तुम्हाला ब्राईट नाही वाटणार किंवा कॅरी करायला सुद्धा हेवी नाही वाटणार. सो खूप छान असं सिम्पल माझं स्किन केअर रुटीन आहे, जे मी ट्रॅव्हलिंगमध्ये पण यूज करते. मोस्टली ऑफिसमध्ये जाताना पण मी हेच यूज करते. सो तुम्हाला जर मी सांगेल आता हे 3 प्रोडक्ट जे आहेत, फेस वॉश, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर, हे 3 प्रोडक्ट मी गेल्या 3 वर्षांपासून यूज करते. आणि बिलीव्ह मी हे खूप छान प्रोडक्ट आहेत आणि स्वतः डॉक्टरने हे मला रेकमेंड केलेले आहेत. जर तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट यूज करायचे असेल तर प्लीज माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही आधी तुमच्या डर्मॅटला दाखवा आणि मगच हे कोणतेही प्रोडक्ट यूज करा. आज या व्हिडिओमध्ये मी जे काही प्रोडक्ट शेअर केले ते सगळे प्रोडक्ट मला माझ्या डॉक्टरने रिकमेंड केलेले होते माझ्या स्किन टाईपनुसार. सो तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट यूज करायचे असेल तर तुम्ही आधी डॉक्टरला दाखवा आणि मगच हे प्रोडक्ट्स यूज करा, कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळ्या टाईपची असते. त्यामुळे स्किन टाईपनुसार तुम्हाला हे प्रोडक्ट सूट होतीलच की नाही याची आपण कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. सो डॉक्टरला प्लीज कन्सल्ट करा आणि मगच हे प्रोडक्ट्स यूज करा. आज जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे ते प्रोडक्ट स्पॉन्सर नाही आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप 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 थँक्यू.